एक होतं माळीन हा चित्रपट जेव्हा मी पाहिला, त्यानंतर मला काही दिवस रिव्ह्यू करता आला नाही. आता 4 दिवसाचं कलेक्शन आलंय आपल्यासमोर. नेटवर जे कलेक्शन दाखवलं त्यामध्ये इंडियन ग्रॉस कलेक्शन आहे 17 लाख आणि इंडियन नेट कलेक्शन आहे 15 लाख. ऑब्व्हियसली खूप कमी कलेक्शन आहे. परंतु ठीक आहे. चित्रपट मला कसा वाटला? चित्रपटामधल्या कोणत्या गोष्टी मला चित्रपटाची निगेटिव्ह बाजू वाटली? कोणती या चित्रपटामधल्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत? या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नमस्कार, मी सुदर्शन जाधव. तुम्ही पाहता सिनेदर्शन. एक होतं माळीन हा चित्रपट जेव्हा मी पाहिला तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न येत होता पहिल्या 1-2 सीन पासूनच, की हा चित्रपट कदाचित काही वर्षापूर्वी शूट झालाय की काय? इतकी जुनी ट्रीटमेंट का आहे या चित्रपटाला? असं मला सातत्यानं प्रत्येक सीन मध्ये वाटत होतं. जेव्हा चित्रपट पाहिला आणि जेव्हा घरी आलो आणि इंटरव्ह्यू पाहिले तेव्हा मला समजलं एका इंटरव्ह्यू मध्ये चित्रपटाचे आय थिंक डिरेक्टर आहेत ते म्हणत होते की कोविडच्या आधी हा चित्रपट शूट झाला होता. म्हणजे लॉकडाऊन झाला होता मार्च 2020 ला. त्याच्या आधी म्हणजे 19 मध्ये किंवा 20च्या सुरुवातीला हा चित्रपट शूट झाला असेल. त्याच्या आधी ह्याचा स्क्रीन प्ले, स्टोरी वगैरे काम झालं असेल आणि त्यामुळे कदाचित हा चित्रपट मला इतका जुना वाटतोय किंवा तिची ट्रीटमेंट इतकी जुनी वाटते. कोविड नंतर ना महाराष्ट्रातल्या लोकांनी खूप चित्रपट पाहिले ते कोविडच्या काळात, लॉकडाऊनच्या काळामध्ये. सगळ्या साऊथच्या चारही इंडस्ट्री, हॉलिवूड म्हणजे वेब सिरीज कोणती काही सोडलं नाही मराठी ऑडियन्सने, सगळ्याच इंडियन ऑडियन्सने. आणि त्यामुळे त्यांना ना एक वेगळा सिनेमा पाहायला भेटला जो थोडासा डेव्हलप झाला होता. टेक्निकली देखील आणि क्राफ्टिंग मध्ये देखील डेव्हलपमेंट झाली होती, इम्प्रुव्हमेंट झाली होती. आणि मग तो सिनेमा जो कोविडच्या आधी शूट झालाय त्याच्या आधी त्याचं प्री प्रोडक्शन, त्याचं रायटिंग वगैरे झालं असेल, तो सिनेमा जेव्हा तुमच्या समोर येईल आणि तुम्ही तो थिएटरमध्ये पाहायला जाल तर तो तुम्हाला कसा वाटेल? ऍक्च्युअली काही मूवी अशा असतात ज्या कितीही वर्षानंतर तुम्ही पाहिल्या तरी तुम्हाला नव्या वाटतात आणि त्या देखील तुम्हाला फ्रेश फील देतात, जसं की लगान किंवा आणखीन काही मूवीज आहेत अगदी जुन्या. शोलेचं उदाहरण घ्या किंवा आणखीन खूप गॉडफादरचं उदाहरण घ्या किंवा हॉलिवूड मधले देखील काही अशा मूवीज आहेत ज्या तुम्हाला वर्षानुवर्ष तुम्ही कितीही वर्ष झाली तरी ते जुनं वाटत नाही. परंतु मराठी इंडस्ट्रीमध्ये ज्या मूवी 2005-2010 मध्ये यायच्या त्या पद्धतीचं फिल्म मेकिंग मला एक गाव माळीन या चित्रपटामध्ये पाहायला भेटलं. आता त्याची कारण मी तुम्हाला सांगतो. मूवी सुरू होतो आणि ओपनिंग क्रेडिट सुरू होतात तेव्हा एक गाणं जे इंग्लिशमध्ये का कशासाठी म्हणजे मला समजलं नाही, की जी मुलं तुम्ही त्या गाडीतून प्रवास करताना दाखवते ती मुलं मॉडर्न आहेत, मॉडर्न कपड्यातली आहेत म्हणून ते इंग्लिश गाणं होतं का? ते मॉडर्न आहेत हे दाखवण्यासाठी. कशासाठी इंग्लिश? अरे मॉडर्न आहेत म्हणजे काय? आता पुणे मुंबईतली मॉडर्न पोरं म्हणजे पण इंग्लिश गाणं ऐकत असतील सगळी, ऑब्व्हियसली ऐकत असतील. परंतु ते इंग्लिश गाणं खूप वाईट होतं जे चित्रपटामध्ये पाहायला भेटतं. त्याचे लिरिक्स अतिशय वाईट होते. यू लव्ह नेचर, नेचर विल लव्ह यू वगैरे असे काही लिरिक्स मला जास्त आठवत नाही, पण तू खूपच वाईट होते. आणि ते जे गाणं होतं ना किंवा तो जो सिक्वेन्स होता ते गाडीतनं प्रवासाचा, मग ते ड्रोन शॉट, तो सगळा परिसर दाखवला जातोय आपल्याला वगैरे, ते अक्षरशः 10 मिनिटं असतील. 10 किंवा 10 पेक्षा जास्त मिनिटं. मग ते सुरुवातच चित्रपटाची इतकी स्लो आणि त्याच गोष्टी, तेच ड्रोन शॉट तुम्हाला दाखवले जातात आणि तिथंच तुम्ही आशा सोडून देता, जास्त अपेक्षा ठेवत नाही तुम्ही चित्रपटाकडून. त्यानंतर ज्या काही गोष्टी पाहायला भेटतात, जे सिक्वेन्स पाहायला भेटतात, ती मुलं जशी माळीण गावामध्ये जातात वगैरे वगैरे, तिथं ती कथा ते ऐकतात, तर त्या सगळ्या गोष्टी ना, त्यातले डायलॉग हे सगळे नाटकी वाटत होते, जुने वाटत होते. ऍक्टिंग सगळ्यांचीच, मला कोणाचीच ऍक्टिंग अशी उल्लेखनीय वाटली नाही. सगळी नाटकी डायलॉग वाटले किंवा तो एक गावाचा टोन, जबरदस्तीचा टोन काही लोकांच्या डायलॉग डिलिव्हरीत आला, की गावाकडची भाषा बोलण्याची जबरदस्तीनं प्रयत्न करतात. काही लोकांची भाषा गावाकडची वाटत होती परंतु त्यांची डायलॉग डिलिव्हरी आणि त्यांची ऍक्टिंग खूपच वीक होती. त्यानंतर स्क्रीन प्ले बद्दल बोलायचं झालं तर चित्रपटातला फर्स्ट हाफ जो आहे ना, त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला काही ग्लिम्स दाखवले जातात, डोंगर माळीण गावावर कसा ढासळलेला वगैरे, त्याबद्दल काही सेकंदाची 1-2 आणि नंतर पूर्ण फर्स्ट हाफ तुम्हाला एका लव्ह स्टोरीमध्ये घेऊन जातो. आता त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात, की डोंगर हळूहळू म्हणजे घसरतोय, माती घसरते वगैरे, थोड्या गोष्टी दाखवल्या जातात. परंतु ह्या थोड्या गोष्टीवर लव्ह स्टोरी इतकी हवी झाली, की तुम्हाला समजतच नाही की तुम्ही कोणता चित्रपट पाहायला आलता. म्हणजे तुम्ही माळीण या गावावर जी काही दुर्दैवी घटना घडली त्या गावामध्ये ती पाहायला आलता, की तुम्ही एक लव्ह स्टोरी पाहायला आलता, असा तुम्हाला प्रश्न पडतो. इतकी ती लव्ह स्टोरी वाढवली. आणि दुसरी गोष्ट, कॅरेक्टरचं इंट्रोडक्शन करत असताना खूप सारे कॅरेक्टर आहेत. ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे, कारण ती गावाची जर तुम्ही स्टोरी दाखवताय तर खूप सारे कॅरेक्टर तुम्ही दाखवली पाहिजेत. खूप सारे कॅरेक्टर आहेत, पॉझिटिव्ह गोष्ट आहे. परंतु ते कॅरेक्टर प्रत्येकाचं इंट्रोडक्शनसाठी वेगवेगळे सीन, यामुळे झाले काय, की चित्रपट मूळ मुद्द्यावर यायला खूप वेळ घेतो. आणखी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा एका सीन मध्ये सुरुवातीच्या शॉट मध्ये दाखवलं की एका टेबलच्या खाली एक टाइम बॉम्ब लावलाय आणि 10 मिनिटांना तो टाइम बॉम्ब फुटणार आहे. आणि समजा असं तुम्हाला पुढच्या सीन मध्ये दाखवले, काही मित्र आले, ते टेबलच्या अवतीभोवती बसलेत, मग त्यांचं ते गप्पा गोष्टी सुरू झालेत त्यांच्या, मग ते पत्त्याच्या पानाने खेळतात किंवा ड्रिंक करतात किंवा काही असेल. तुम्हाला प्रेक्षक म्हणून पाहताना असे
हे लागणार की अरे ती बॉम्ब आहे त्या टेबलच्या खाली, ह्यांना समजत कसं काय नाही, कोण तर आता बघेल खाली वाकून, त्यांना समजेल आणि मग तू जाईल, असं होतंय की नाही, त्यांना समजतंय की नाही की शेवटपर्यंत टेबलच्या खाली बॉम्ब ठेवलाय. तुम्ही एंगेज राहता पूर्ण 10 मिनिट, तो जोपर्यंत बॉम्ब फुटत नाही तोपर्यंत. आणि दुसरी एक पद्धत असते, जेव्हा पहिल्या सीन मध्ये तुम्हाला हे दाखवलं जात नाही की टेबलच्या खाली बॉम्ब आहे, तुम्हाला असं दाखवलं जातं पहिल्या सीन मध्ये काही मित्र आले, टेबलच्या अवतीभोवती खुर्ची घेऊन बसलेत आणि मग त्यांच्या गप्पा गोष्टी सुरू आहेत, मग त्यांचे ते पत्त्याने खेळताय, मग ड्रिंक करताय वगैरे वगैरे, आणि 10व्या मिनिटाला तो बॉम्ब फुटतो अचानक, आणि मग तुम्हाला समजतं की अरे इथं बॉम्ब होता, आणि मग तुम्हाला ते शॉक व्हॅल्यू अशी जाणवते. परंतु ती शॉक व्हॅल्यू किती सेकंद, 5 सेकंद, 10 सेकंद राहते. परंतु पहिल्या केसमध्ये जेव्हा पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं जातं की टेबलच्या खाली बॉम्ब आहे, तेव्हा तुम्ही 10 मिनिटं एंगेज राहता. या चित्रपटामध्ये देखील सुरुवातीला काही ग्लिम्स दाखवलेत डोंगर कोसळलेले, किंवा तुम्हाला देखील माहितच आहे हा चित्रपट तो जी काही डोंगर कोसळण्याची, डोंगर जो काय ढासळून काही गावात झालं याबद्दलच ही कथा आहे, किंवा हे घडणारच आहे मूवीमध्ये, हे तुम्हाला माहितीच आहे. मग जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा ते दाखवलं जातं आणि त्यानंतर एक लव्ह स्टोरी दाखवली जाते फर्स्ट हाफ पूर्णपणे, आणि आधीमध्ये कुठं तर माती ढासळते, काहीतरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात, तेव्हा ना तो बॉम्ब फुटणार आहे 10 मिनिटानंतर, आणि त्या 10 मिनिटं जितकी एक्साइटमेंट तुमची राहिली पाहिजे, जितकं तुम्ही एंगेज राहिला पाहिजे, ती नाही होत. तुम्ही दाखवलंय बॉम्ब फुटणार आहे आणि परत तुम्ही वेगळीच लव्ह स्टोरी सुरू केली. मला असं वाटतं की लव्ह स्टोरी फर्स्ट हाफ मधली या चित्रपटाचा सगळ्यात मोठा वीक पॉईंट आहे. ठीक आहे, लव्ह स्टोरी असू नये असं माझं मत नाही, परंतु ती लव्ह स्टोरी या विषयाची ताकद कमी करते, आणि जी एक्साइटमेंट जी राहायला हवी होती जोपर्यंत डोंगर कोसळत नाही तोपर्यंत, ती एक्साइटमेंटच घालवून टाकते. आता आणखीन एक निगेटिव्ह पॉईंट म्हणजे चित्रपटातलं जितकं स्क्रीन प्ले आणि डायलॉग वीक आहेत किंवा कथा वीक आहे, कथेमध्ये फ्लॉज आहेत, जसं मी तुम्हाला आता सांगितलं तसंच सिनेमॅटोग्राफी देखील खूप चांगली होऊ शकली असती, पण ती नाही झालेली. काही क्लोजअप शॉट, काही मिड क्लोजअप शॉट खूप वाईट आहेत, काही ठिकाणी कॅमेरा वर्क खूप वीक आहे, काही ठिकाणी चांगला आहे. साऊंड डिपार्टमेंट मध्ये देखील खूप छान काम झालं या मूवीमध्ये, असं नाही. एकंदरीत मला हे सांगायचं आहे की ही मूवी टेक्निकली तितकी स्ट्रॉंग नाही, परंतु मी पुन्हा हे सांगतो की हा माझा खूप मोठा कारण नाही हा चित्रपट न आवडण्याचं, कारण मराठी मूवी खूप कमी बजेटमध्ये बनतात, त्यामुळे मी हे समजू शकतो की साऊंड डिपार्टमेंट मध्ये थोडं जरा वर खाली काम ठीक आहे. माझ्या अशा अपेक्षा होत्या ऍटलिस्ट तुम्ही स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग यावर तर चांगलं काम करावं, आणि ते नाही या चित्रपटामध्ये. सेकंड हाफ मध्ये मात्र काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, डेफिनेटली पॉझिटिव्ह, म्हणजे फर्स्ट हाफ बरोबर कम्पेअर केलं तर सेकंड हाफ खरंच खूप चांगला आहे. सेकंड हाफ मध्ये जे काही डोंगर कोसळण्याचा सीन आहे तो जेव्हा सुरू होतो, जे काही व्हिज्युअल तुम्हाला दिसतात ते तुम्हाला खरे वाटतात इतके चांगले आहेत, म्हणजे खूप चांगले आहेत नाही, पण मराठीचं बजेट खूप कमी असतं तरी देखील जे व्हिज्युअल तुम्हाला पाहायला भेटतात ना सेकंड हाफ मध्ये, डोंगर कसा कोसळतो, ती झाडं वगैरे खरंच खूप छान आहेत, मी त्याचं कौतुक करतो. आणि त्यानंतर देखील ज्या काही गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात, म्हणजे कशी माणसं त्या मातीच्या ढिगाऱ्या चिखलात अडकलेत, मग एकेकाला कोणतरी वाचवतंय, त्यानंतर डेड बॉडी काढायच्या सुरू आहेत वगैरे, तिथं जमलेली माणसं, ती बचाव कार्य सुरू आहे, पोलीस आलेत, अँब्युलन्स आहे, माणसं रडतायत वगैरे, आक्रोश करतायत, एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत, गुरांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत, ह्या सगळ्या गोष्टी मात्र मला खरंच इम्प्रेसिव्ह वाटल्या. म्हणजे कमी बजेटमध्ये देखील चांगलं काम केले, खरंच चांगलं काम केले. म्हणजे मी असं म्हणेल की जर तुम्ही हा चित्रपट पाहायला गेला तर तुम्हाला सेकंड हाफ मधला हा जो काही पूर्ण सिक्वेन्स आहे, सेकंड हाफ सुरू झाल्यानंतर एंड पर्यंत हा सिक्वेन्स तुम्हाला तितकासा नाराज नाही करणार. ठीक आहे, खूप ग्रेट व्हिज्युअल तुम्हाला नाही पाहायला भेटणार कारण बजेटचा इश्यू असतो मराठीमध्ये, हा चित्रपट काही वर्षापूर्वी शूट झालाय, परंतु तरी देखील तो जो सिक्वेन्स आहे ना, तो तुमच्यावर इम्पॅक्ट हा नक्की पाडतो. कारण एक तर ती खूप दुर्दैवी घटना होती, म्हणजे असं कोणत्याच गावाबरोबर होऊ नये इतकी दुर्दैवी, 150 लोकांचा त्यामध्ये मृत्यू झालेला, आणि लहान मुलं वगैरे सगळी त्यामध्ये, ते म्हणजे अगदीच वाईट गोष्ट होती ती, आणि ती गोष्ट व्हिज्युअली दाखवण्यात सुद्धा मेकरना यश आले. एकंदरीत सांगायचं झालं तर मला या चित्रपटातल्या टेक्निकल बाजूवर जास्त बोट ठेवायचं नाही, कारण त्या बजेटच्या रिलेटेड आहेत. कॅमेरा वर्क मला असं वाटतं की बेटर होऊ शकला असता, परंतु साऊंड म्हणा किंवा आणखीन काही गोष्टी ज्या बजेटमुळे लिमिटेशन मध्ये येतात त्या मला काही आवडल्या नाहीत, परंतु तो मेजर फॅक्टर मी धरणार नाही हा चित्रपट न आवडण्यासाठी. मेजर फॅक्टर माझ्यासाठी आहे की या चित्रपटाचा कथा, स्क्रीन प्ले आणि डायलॉग वीक होते, ऍक्टिंग वीक होती, आणि चित्रपटाचं प्रेझेंटेशन किंवा ट्रीटमेंट जी आहे ती खूप जुनी आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मला आणखीन एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे चित्रपटाचे प्रोड्युसर, डिरेक्टर, सगळी संपूर्ण टीम यांचं खूप अभिनंदन, खूप सारं कौतुक मी त्यांचं करतोय, कारण अशा गंभीर विषयावर त्यांना चित्रपट करूसा वाटला हेच खूप महत्वाची मोठी गोष्ट आहे. कारण एक तर ह्याचं एक्झिक्युशन खूप म्हणजे अवघड असणार हे त्यांना ऑब्व्हियसली माहित असणार किंवा होतं, तरी देखील त्यांनी धाडस केला की या विषयावर चित्रपट बनवावा, आणि विषय खूप सिरियस आहे आणि त्यांनी खूप चांगले प्रयत्न केलेत. ऑब्व्हियसली हा चित्रपट जुना वाटतोय ही गोष्ट तितकीच खरी आहे. तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का? पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. माझं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर
कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा, व्हिडिओला लाईक करा. हाईपचं बटन तुम्हाला कमेंट सेक्शन स्वॅप केल्यानंतर दिसत असेल, तिथं हाईप देखील तुम्ही करू शकता, ज्यामुळे हा व्हिडिओ आणखीन जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता तुम्हाला स्क्रीनवर माझे आणखीन काही रिव्ह्यूचे व्हिडिओ पाहायला भेटत असतील, ते व्हिडिओ क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ देखील पाहू शकता. मी इथं थांबतो. आपण पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटावर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.